कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. खेड तालुक्यातील वेरळ गोवळकरवाडी येथील मारुती मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. या 3 दिवसीय सोहळ्यात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळत आहे. 29 जानेवारी रोजी आयोजित केलेल्या होम मिनिस्टर खेड पैठणीचा या विशेष कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यात अंकिता मोरे यांनी प्रथम क्रमांक पटकावून मानाची पैठणी आणि चंदी हवेली हॉटेलमध्ये सहकुटुंब डिनरचे विशेष बक्षीस पटकावले. द्वितीय क्रमांकाच्या मानकरी प्रियांका गोवळकर ठरल्या असून त्यांना हॉटेल गणपती कृपा येथे भोजनाची संधी मिळाली. आपला बाजार यांच्याकडून या स्पर्धेसाठी पैठणी प्रायोजित करण्यात आली होती. आज संध्याकाळी सुवर्णगडाचा खजिना हा मनोरंजनात्मक कार्यक्रम रंगणार असून उद्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होईल. सप्ताहाच्या यशस्वी नियोजनासाठी निलेश बामणे, तुकाराम गोवळकर, संदेश गोवळकर व सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली असून भाविकांची मोठी गर्दी होत आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं आयोजकांनी आयोजित केलेला होम मिनिस्टर मान पैठणीचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि या खेळामध्ये गावातील अनेक महिला सहभागी झाल्या आणि यातून अंतिम मात्र 2 वहिनी विजेते झालेल्या आहेत. या मोरे वहिनी विजेत्या आहेत आणि ताई उपविजेत्या आहेत आणि या खेळामध्ये आपल्या सहकारी आणि आमच्या न्यूज चॅनलच्या अँकर प्रणाली भोसले आपल्या बरोबर आहे. प्रणाली, काय सांगाल या कार्यक्रमाच्या माध्यमातून कसा वाटला कार्यक्रम? थँक्यू सो मच सर, मला बोलायची संधी दिली. खरं तर आजचा कार्यक्रम खूप छान होता. या सगळ्या महिला शेतीची कामं करतात आणि घर वगैरे सगळं सांभाळून आज तर इथे एवढ्या वेळ उपस्थित आहेत, जागे आहेत आणि दिवसभराचा थकवा त्यांनी इथे घालवला, तर ही खूप छान गोष्ट झाली. आणि दुसरं म्हणजे नॉलेज वाढलंय. ज्या बऱ्याच गोष्टी आजच्या जनरेशनला माहीत व्हायला हव्यात तर त्या देखील इथल्या बऱ्याच लोकांना माहीत झाल्यात. आणि आयोजकांनी इतका छान कार्यक्रम आयोजित केला आहे की 3 दिवसांमध्ये कीर्तन काल झालं आणि आज हा होम मिनिस्टर कार्यक्रम झाला. तर याच्यामध्ये अक्कलकोटला जाण्याची संधी. खरं तर अक्कलकोटला जाण्याचं प्लॅनिंग बऱ्याच लोकांचं असतं, पण कधी कधी ते शक्य होत नाही. तोपर्यंत स्वामी बोलवत नाही तोपर्यंत जाऊ शकत नाही. पण आज आयोजकांच्या मुखातून ते निघालं आणि एका इथल्या उपस्थित असलेल्या महिलेला अक्कलकोटला जाण्याची संधी मिळाली. तर हे एक खूप छान गोष्ट झाली आहे. त्यानंतर या सगळ्या गेम्स मधून ना या महिलांच्या चेहऱ्यावरचा जो एक आनंद होता तो खरंच खूप छान वाटत होता. त्याच्यामुळे पूर्ण वातावरण एक भारून गेलं होतं की एक म्हणतात ना, एक वेगळी एनर्जी या ह्याच्यातून निर्माण झाली होती. आणि आयोजकांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला तर त्यांचे खूप आभार, खूप शुभेच्छा की इतका छान कार्यक्रम तुम्ही आयोजित केला आहे. असेच कार्यक्रम यापुढे देखील आयोजित करा आणि सर्वांचा सहभाग त्याच्यामध्ये नक्कीच अशाच प्रकारे लाभेल अशी अपेक्षा आहे. आणि थँक्यू सो मच सर, तुम्ही देखील इथे आलात आणि हा इतका छान प्रकारे कार्यक्रम खेळवून घेतलात. महिलांना बोलतं केलं, डान्स करायला लावलात आणि वेगवेगळे गेम्स घेतले. त्याच्यामुळे त्यांचा जो उत्साह आहे तो खूप छान आणि हाय लेवलला गेला. थँक्यू. थँक्यू प्रणाली. आणि यानंतर आपण विजेत्या वहिनी उपविजेत्या यांना विचारूया की हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला? मोरे वहिनी. छान वाटलं मला हे कार्यक्रम. ओके ताई, तुम्ही काय सांगाल? खूप मजा आली. आयोजकांबद्दल काय म्हणाल? कसं आयोजन केलं होतं? खूप छान आयोजन केलं होतं त्यांनी. असेच आयोजन पुढे पण करावे अशी इच्छा आहे आमची. आणि पार्टिसिपेट झालेल्या या सगळ्यामध्ये ज्या तुमच्याबरोबर खेळल्या पण जिंकू शकल्या नाही त्यांच्यासाठी काय झालं? त्यांनी दुःख नका मानून घेऊ, आमच्यासोबत आनंदात राहा. त्याही चांगल्या खेळल्या, त्यांनाही शुभेच्छा द्या. नक्की तुम्ही चांगलं खेळ. तर थँक्यू. आज या ठिकाणी आपण वेरळ उबतवाडी या ठिकाणी या हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं या होम मिनिस्टरच्या माध्यमातून जोडलं गेलं होतं. खूप चांगला खेळ या ठिकाणी रंगला आणि आयोजकांनी खूप चांगलं आयोजन केलं होतं. थँक्यू. आम्हाला या कार्यक्रमाला मदत केली. त्यामध्ये आपला बाजार असेल, आपला बाजार यांच्याकडून आपल्याला पैठणी देण्यात आली. त्याचबरोबर हॉटेल चंदी हवेली यांनी देखील या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रथम भाग्यवान आपल्याला जेवणाची पार्टी देणार आहे. हॉटेल गणपती कृपावाल्यांनी देखील आपल्याला द्वितीय पारितोषिक म्हणून जो काही आपली मीन झालेली आहे तिच्या कुटुंबाला भोजनाची निमंत्रित केलेलं आहे. त्यानंतर टेस्टी गुळाचा चहा आपल्या खोपीपाट्यावरती आमचे मित्र महादे आहेत त्यांचा आहे.
आणि त्यांनी देखील या कार्यक्रमात पार्टिसिपेट झालेल्या सर्व महिलांना स्नॅक्स पार्टी देणार आहे, सर्व महिला. आणि अशा विविध प्रकारे हा कार्यक्रम पार पडत असताना अजून एका गोष्टीची आम्ही भर पाडली आयोजकांच्या वतीने, कारण की दानशूर व्यक्तींचं महत्व प्रचंड आल्यानंतर कुठेतरी अजून आपण काहीतरी देता येतं का. आणि मग आम्ही अक्कलकोट दर्शनची एक भाग्यवंताचा निर्णय घेतला की एका भाग्यवंताला आपण अक्कलकोट दर्शन यंदा घडवून आणायचं. आणि मला खूप आनंद आहे. खरं तर आम्ही हे जाहीर करत असताना कुठलाही असं काही विचार नव्हता, परंतु आज गुरुवारच्या दिवशी एका भाग्यवंताला अक्कलकोट दर्शन घडवून आणतोय आम्ही, यापेक्षा आनंद नाहीये. रात्रीचे 3:15 वाजले, घडत समोर वेळ आहे आणि अखंड हरिनाम सप्ताह त्याची आजची दुसरी रात्र. पहिल्या रात्रीला काल आपल्या मंदिरामध्ये कीर्तनाचा आणि भजनाचा कार्यक्रम पार पडला. सकाळी 4 कधी वाजले कळलं नाही. आज भजनानंतर आपला महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम चालू झाला आणि हा कार्यक्रम खरं तर 11 वाजता चालू होणारा कार्यक्रम जवळपास 12 वाजता चालू झाला आणि आता 3:15 वाजले. कधी 3:15 वाजले हे कळलं नाही. खरं तर या कार्यक्रमाचं श्रेय सर्व पार्टिसिपेट झालेल्या माझ्या या माता भगिनींना जातं. आणि त्याचबरोबर आतापर्यंत हा कार्यक्रम खरं तर चालू असताना ज्यांचा या कार्यक्रमात कुठलाही सहभाग डायरेक्ट थेट नसताना देखील आपल्याला प्रतिसाद देण्यासाठी उपस्थित झालेले हे माझे काय भावंड आहेत किंवा माझे वडीलधारी मंडळी आहेत, त्यांना देखील त्या कार्यक्रमाचं तेवढं श्रेय जातं. कारण की तुमचा उत्साह त्यांनी टिकून ठेवला. आणि त्याच्यापेक्षाही महत्वाचं काम आजच्या या कार्यक्रमामध्ये ज्यांनी या कार्यक्रमाचं होस्टिंग केलं असं आमचा मित्र बाळू संगरे आणि त्याच्यासोबत त्याचे कुटुंब देखील या कार्यक्रमाला उपस्थित होतं. तर या सर्वांना या कार्यक्रमाचा श्रेय जातं. आणि उत्तरोत्तर या सर्व माझ्या माता भगिनींसाठी आणि माझ्या या सर्व ग्रामस्थांसाठी चांगल्या प्रकारचं एक व्यासपीठ दालन या ठिकाणी उभं राहावं आणि बाळू संगरे आपण देखील वेळोवेळी आम्हाला सहकार्य करावं अशी देखील मी हनुमंताचरणी प्रार्थना करतो. आपण देखील आपला बहुमूल्य वेळ आमच्यासाठी दिला, आपल्या कुटुंबाने देखील आमच्या त्यासोबत आपला वेळ आमच्या या कार्यक्रमासाठी दिला. आपल्या सर्वांचे मी एकदा आभार व्यक्त करतो.